आज आपण मधुमालतीबद्दल संपूर्ण माहिती पण सांगू. आणि एका ताईची मला कमेंट आली होती, ताई मधुमालतीवर तुम्ही व्हिडिओ बनवा. माझं राहूनच जात होतं, कारण मला असं वाटत होतं वरून जी कटिंग केली झाडाची तर आता हे झाड छान राहील, पण याला रिपोर्टिंगची वेळ आलेली होती. तुमचा प्लांट कसा आहे तशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. तुमचं प्लांट पण खूप छोटा असेल, रूट भरलेले नसेल, तर तुम्ही अशी थोडीशी गुढाई करून त्याच्यामध्ये शेणखत गांडूळ खत असं मिक्स करू शकता, किंवा केळीच्या सालीचे पाणी भिजत घालून तेही फुलं यायला मदत पडते. आणि थोडीशी हार्ड प्रूनिंगसुद्धा करू शकता. आणि आता असे पण प्लांट आलेले आहे की छोट्या कुंडीमध्ये त्यांना फुलं येतात, पण हा मोठा प्लांट होणार आहे. त्याच्यामुळं मी जेव्हा आणला होता ना, तेव्हा या कुंडीमध्ये पहिलं तर लिंबूचं झाड होतं, ते पण मी इथे सावली येते म्हणून मी ते काढून टाकलं होतं. आणि दुसरं म्हणजे आता हे झाड लावलं तर याला एकही फुल येत नव्हतं, पण झाडं ऐकतात हे मला आता विश्वास बसला. मागच्या वर्षी मी म्हटलं याला फुलंच येत नाही, तर याला थोडेसे फुलं दिले या झाडांनी, कारण हे झाड फुलं याच्यासाठी पण नव्हतं देत, त्याला बरीच कारणे आहे. त्यातली कारणे आपण बघूया, आपले झाडं फुलं का देत नाही. आणि मुंग्यासुद्धा आपल्याला हे संकेत देतात की रिपोर्टिंगला झाड आलेलं आहे, कारण 3-4 प्लांट असे होते ते रिपोर्टिंगला आले होते, आणि जेव्हा ते मी काढले ना त्याच्यात मुंग्यांनी इतके घरं केले होते, आणि याच्यातसुद्धा आता मुंग्या घुसल्या होत्या आणि मुंग्यांनी काम केलं होतं. त्याच्यामुळे मला संकेत मिळाला की हे झाड आता काढावं लागेल, परत लावावं लागेल. आणि तुम्ही बघा प्लांट आता थोडंसं तर छानच झालेला होता, पण इथं आहे ना आंब्याचं झाड आणि कडुलिंबाचे 2 मोठे मोठे झाडांची सावली या झाडावर पडते, कारण ही कुंडी सर्वात मी बागकाम केलं ना सुरुवातीची आहे. आणि हे सिमेंटची खूप मोठी कुंडी आहे, मला हलवतासुद्धा येत नाही, तरी मी थोडीशी हलवून घेतली, कारण झाडांसाठी काही पण अशासारखी गोष्ट आहे आता माझी. आणि बघा आता मी साईडनं बराच वेळ लागणार आहे हे माती काढायला, पण तुम्हाला कमी वेळेत मी देते आहे. आणि तुम्ही छोट्या प्लांटला कसं तयार करू शकता ते पण मी सांगितलं, पण मोठा प्लांट असेल, मुळं पूर्ण भरले असेल, तर हे रूट प्रूनिंग करणं खूप आवश्यक असते. आणि याचं मेन कारण कोणतं आहे बघा, मी काय करायची, पहिले झाडं आणायची, पहिलं झाड काढलं आणि दुसरं झाड लावलं. इथे जी आहे ना चिकट लाल कलरची माती होती, बऱ्याचदा ती माती आहे ना जशी तशी मुळ्यांना चिपकून राहते आणि मुळ्यांची वाढ होत नाही, हे पण एक कारण होतं. दुसरं म्हणजे मुळे आता काढता काढता बघा बऱ्याच कट झाल्या, कारण झाड काढायला बराच वेळ लागला मला हे. आणि अशा पद्धतीने आता मी कसं लावते ते पण नक्की बघा. आणि अशा पद्धतीने आता मी वर लावणार आहे गच्चीवरील बागेत, कारण इथं ऊनच लागत नाही ह्या झाडाला. तुम्ही बघू शकता इथे एक मोठं कडुलिंबाचं झाड आहे, त्याच्यानंतर ह्या साईडला एक आंब्याचं झाड आहे. त्याच्यामुळे अशी पाहिजे तशी, कारण ह्या फुलझाडांना ना 6-7 तासाची तरी ऊन पाहिजे. आणि उन्हाळ्यात थोडी कमी मिळाली तर चालेल, पण बाकी ऋतूसुद्धा बिलकुल ऊन मिळत नव्हती. आता बघा हे मी काय करते, या कुंडीला कसं तयार करते ते पण बघूया. बघा आता हे माती पूर्ण, कारण लावलं तेव्हापासून खूप जुनी कुंडी आहे, 2 होत्या, एक तर फुटली आणि हिलाही मला आता मोठं होल दिसलेलं आहे. आणि आता मी सर्व अशी माती जाम झालेली होती ती माती अशी काढते. आणि भुसभुशीत माती तयार होण्यासाठी मी काय करते, आता व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला माहिती कळेल. आणि ज्या ताईनं कमेंट केली होती ना, तर मला त्यांना बऱ्याच दिवसाचं दाखवायचं होतं, पण मी छोटा व्हिडिओ दाखवणार होते, पण म्हटलं चला ह्या झाडांनीच ठरवलेलं आहे मोठा व्हिडिओ बनवा म्हणून माझा. तर मी केलं बघा, साईडला मुळ्यासुद्धा भरपूर चिपकलेल्या होत्या, कारण हा प्लांट खूप मोठा असते. आणि माझी आठवण या प्लांटसोबत अशी आहे, याला सुंदर असे फुलं येतात. पहिल्या दिवशी थोडे पिंक आणि दुसऱ्या दिवशी व्हाईट रंगामध्ये फुलं तयार होत असतात, आणि थोडासा सुगंधसुद्धा येते. पहिले आम्ही एक ठिकाणी अशी रूम केलेली होती ना मुलींनी, तर तिथे आहे ना दाराबाहेर हे वेल झाड होतं, खूप मोठं झाड होतं, आणि त्याला इतके फुलं लागायचे, तर गुच्छा तोडून मी केसामध्ये लावायचे. म्हणून हे झाड माझ्या आठवणीतलं होतं, मग मी आणलं, कारण झाडांची आवड लागली ना तसं आपण झाडं बदलत राहतात. आता बघा सगळी माती काढली, मुंग्या पण बऱ्याचशा चावल्या, म्हणून मी मध्ये एक खडू लावला होता वरून कुंडीला. आता बघा पूर्ण सुकलेले पानं तर इतके भरत आहे ना, आजूबाजूचे विचारतात इतक्या पानांचं काय करतात, तर त्यांना माहीत आहे मला किती उपयोग असते, ते हे माझं मला माहीत. आणि बघा आता हे सर्व भरते, मध्ये मध्ये माती टाकलं तरी चालेल. आणि दुसरं बघा संकेत झाड असं देते की 1-2 दिवस पाणी नाही दिलं की पूर्ण झाड सुकते, जेव्हा रूट पूर्ण कुंडीमध्ये भरतात तर. आणि त्या झाडावर पण मला काम करावं लागेल, मी जे तुम्हाला दाखवलं. आणि आता बघा ही ग्रो बॅग होती एक खाली, याच्यामध्ये मग बघा सर्व वेस्ट भरलेलं होतं, ते मी काढून ठेवते. आणि आता परत मला म्हणजे मिक्स करता येईल, असं केल्याने माती पण वाढते आणि मातीचा खर्च, खताचा खर्चही कमी येते. बघा आता बुडाशी मी थोडीशी माती ठेवलेली आहे, बुडाशी माती ठेवल्यानंतर आता मी बघा पूर्ण असे सुकलेल्या पानांचा उपयोग करते. भरपूर पानं गोळा केले आहे यावर्षी, 10-12 असे कट्टे माझे यूज करून झालेले आहे. आणि आता आंब्याचे आणि कडुलिंबाचे पण पानं अंगणात खूप पडतात, दोन्ही टाईम मी भरून ठेवते. अशा पद्धतीने बघा आता थोडंसं असं पानं आतमध्ये छान असे थोडेसे दाबून घेतले ना हाताने तर छान होते. पण इतके ग्लव्ज असूनही हातामध्ये घालायला, पण मी ते घालायला मला
हेच होत नाही, म्हणजे प्रॉब्लेम होते थोडा, पटापटा काम होत नाही, त्याच्यामुळं मग ते राहून जाते. आणि बघा आता मी अशा पद्धतीने सगळं हे केलं. आता थोडीशी याच्यातली माती टाकायची, जी माती आपण कुंडीमधली काढली ना. याच्यामध्ये भरपूर हे गांडूळ आहेत, बरेचसे आहे की ज्याच्यापासून आपण खत तयार होण्याला ते मदत करतात ना, असे जीवाणू याच्यामध्ये आहे. आणि ते आपले खत बनवण्याचं खूप मोठं काम ते करत असतात. आपण फक्त टाकायचं काम करायचं, सर्व काम बाकी तेच करतात. म्हणून मातीमध्ये अशा या गोष्टीचा, ऑर्गॅनिक गोष्टीचा उपयोग केला ना, दिवसेंदिवस मातीची गुणवत्ता वाढत जाते. मी तुम्हाला दाखवण्यासाठी बघा याच्यात काढत आहे, कोण असे वर्क करते म्हणून आपल्या खत बनवण्याला, ते दाखवायचं आहे. अजून 1-2 असतातच, पण आता मी हे तुम्हाला जे दिसतात ना, ते 1-2 तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, की जे तुम्हाला हे किडे म्हणून दिसेल ना, तर तुम्ही हे नका करू किडे पडले असं म्हणू नका. ते आपल्या बागेमध्ये छान उत्तम काम करते. ते दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत आहे बघा. कारण 1-2 तर आहे ना, भरपूर आता मला दाखवता सुद्धा आले नाही. गांडूळ पण खूप मोठे मोठे होते. थोडीशी मी राख टाकली आहे मातीमध्ये उरलेल्या बघा. सुकलेले पानं भरून घेतले, मध्ये थोडीशी माती टाकली आणि आता राख, माती आणि मी थोडंसं खतसुद्धा टाकणार आहे. कारण ह्या झाडांचा आता ग्रो होण्याचा चांगला सीझन आहे त्याच्यामुळं. आणि कोणत्याही झाडाचं ना, जे टाईम येते त्याच्या पहिले रिपोर्टिंग केलेलं फायदा राहते. उलट याच्याही पहिले मला करायचं होतं थोडं, म्हणजे जेव्हा गरमी जास्त सुरू होते ना, त्याच्या पहिलं जर आपण केलं ना, बघा खत थोडं जास्त पडलं, एवढं पण नाही पाहिजे. आता मी एवढं टाकणार नाही, थोडं मिक्स करून थोडं बाजूनं ठेवणार आहे. कारण मग जास्त गरमीमध्ये झाडांना थोडासा प्रॉब्लेम होते ग्रो व्हायला. त्याच्यामुळं आधीच तुम्ही थोडं करून घ्या. का थोडी निमखली पण टाकली आणि आता बघा सर्व मिक्स करून घेते. आणि अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावायला शिकला ना, तर तुम्हाला हळूहळू माती कमी लागेल, खत कमी लागेल आणि टेन्शन येणार नाही बागेमध्ये, की आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे. जे घरी आहे ना गोष्टी, त्याच्यातून सुद्धा आपण करू शकतो. खत नसेल तर असं सुकलेल्या पानांचा वगैरे उपयोग करू शकतो. खत म्हणून आपण आता मी म्हटलं कधी कधी असं विसरायला होते, केळीच्या सालीचं पाणी उपयोग करू शकतो. याला थोडीशी बटाट्याच्या सालीचं पाणी दिलं तरी चालेल. आणि आता परत दिसलं नाही तुम्हाला, म्हणून मी दाखवत आहे बघा. असे गांडूळ पण भरपूर आहेत आणि त्याच्यासोबत अशा प्रकारे भरपूर असतात बघा. इथे वर्क करतात आपल्या बागेमध्ये. त्याच्यामुळे त्यांना घाबरू नका. ते किडे आपले मित्र किडा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि बघा आता हे सगळं अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे. आता आपण इथं झाड ठेवूया आपलं असं, आणि याच्यावर परत थोडीशी माती टाकून घेऊया. आणि माती टाकल्यानंतर बघा अशा पद्धतीने झाडं लावायला शिकाल ना, तर खरंच झाडं खराब होत नाही. आणि या मुळ्याशी मी थोडीशी हळद टाकते, कारण फंगस वगैरे लागू नये याच्यासाठी. कारण मी केमिकलचा उपयोग बागेमध्ये केला आणि आता मला त्याचा फायदा जाणवते. कारण माझ्या बागेमध्ये जेव्हा शत्रुकीड तयार होते तेव्हा मित्रकीड भरपूर तयार होते. आणि मला आता तर जास्त कामच करावं लागून नाही राहिलं, की काही वेगळं झाडांसाठी. बरोबर असं होतं राहते, कारण ते तसंच तयार होऊन जाते आजूबाजूचं वातावरण. आपण जर ऑर्गॅनिक बागकामात सुरुवात केली तर फक्त वेळ लागतो थोडा. पहिले वेळ होऊ शकते, पण नंतर एकदा जर हे चालू झालं ना, तर खूप छान आपले प्लांट ग्रो होतात. आणि बघा आता अशा पद्धतीने आपण लावू शकतो मधुमालतीचा प्लांट. खूप सुंदर फुलं येतात. आणि बघा परत सुकलेलं पानं टाकले, माती टाकली थोडीशी मुळाशी, परत सुकलेले पानं टाकले आणि परत याच्यावर आपण थोडीशी माती टाकू शकतो, म्हणजे छान. आणि उन्हाळा असल्यामुळे सुकलेलं पानं जेवढे टाकाल ना, तेवढे झाडांना सुकणार नाही, झाड छान राहणार आहे आपलं. आणि ते मुळ्या तरी ज्याच्या कट झाल्या होत्या, पण तरी मला आशा आहे की हा प्लांट खूप छान आपला जगणार आहे. आणि बघा आता वरून परत माती टाकली आहे. अशा पद्धतीने झाडं लावायला शिका. कुंडी पण हलकी राहील आणि जास्त कोणत्याच गोष्टीची गरज पडणार नाही अशा पद्धतीने. आणि आता मी इकडून तिकडून बघा 2 ईंट ठेवणार आहे. अशा ठिकाणी ठेवा, थोडंसं जिथं सावली राहणार तिथंच हे झाड ठेवा काही दिवस. कारण त्याला एकदम उन्हामध्ये ठेवलं तर झाडाला थोडं खराब होऊ शकते. बघा आता अशा 2 ईंट ठेवल्या. हे मला कधीपासून कळलं, एक प्लांट आहे ना माझा, मी जेव्हा रिपोर्टिंग केलं ना, तो हलत होता म्हणून मी ठेवलं होतं. पण आता मला याचा फायदा जाणवायला लागला, म्हणून मी आता मुळे हलणार पण नाही, छान अशा आतमध्ये तयार होईल. आणि आता थोडंसं प्लांट इकडे थोडंसं शेडमध्ये ठेवते आणि थोडंसं एप्सम सॉल्ट टाकून थोडंसं झाडाला पाणी देऊन देते भरपूर असं, म्हणजे परत दिला नाही तरी चालेल लगेच. अशा पद्धतीने बघा इथल्या कुंड्या काढल्या, परत हे झाड ठेवलं. अशी बरेच कामं असते. तुम्ही मात्र व्हिडिओ बनवल्यावर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरता किंवा कमेंट करायला विसरता. म्हणून आवडत असेल त्या व्हिडिओला कमेंट करा. तुमच्याकडे पण प्लांट आहे का नक्की सांगा. आणि कमेंट करणाऱ्यांचं मी नक्कीच माझ्या व्हिडिओमध्ये नाव घेत जाईल, असं म्हणजे छान वाटते. अशा पद्धतीने छान असं झाड लावून झालं.
आणि तुमचं बागकाम कसं सुरू आहे ते सांग. कारण आता उन्हाळा या टाईमला इतके झाडं बागकामाचं सुरू आहे ना, बरेच प्लांट लक्षात येते याच्यावर काम करायचं आहे, त्याच्यावर काम करायचं आहे. परत मी मुळांशी थोडीशी माती टाकलेली आहे, कारण मुळांची अशी मातीची व्यवस्थित लागली ना तर आपले झाडं खराब होतच नाही. आणि अशा पद्धतीने कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.